बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत झालाय. झेल घेताना बाळ वडिलांच्या हातातून निसटलं आणि या चिमुकल्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं या बाळाचा मृत्यू झालाय. कामावरून परतलेल्या वडिलांनी आपल्या चिमुकल्याला हातात घेतलं आणि वरच्या दिशेने त्याचा झेल घेण्यासाठी फेकलं. मात्र झेल घेता घेता जन्मदात्या पित्याच्या हातातून हे बाळ निसटलं आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. वडील खेळवत असताना त्यांच्या हातातनं पडून त्याच्या डोक्यास मार लागून त्याला उपचारकामी दाखल केलं होतं चिरंजीव हॉस्पिटल नाशिक येथे. तो दिनांक 2 तारखेला 8:10 मयत झालेला आहे. त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. अशा प्रकारे लहान बाळांना खेळवत असताना बऱ्याचदा पालकांकडनं किंवा जे घरात नातेवाईक असतात त्यांच्याकडनं अशा प्रकारचे अपघात होऊ शकतात. तर नागरिकांनी या संदर्भात लहान बाळांची काळजी घ्यावी साठी या माध्यमातून आवाहन करते आहे.